आज ना अहोंची खूप मोठी अशी फरमाईश केली होती माझ्याकडून. चला तेच पूर्ण करायचं आज आम्हाला. तर सकाळी असं मस्त पाणी वगैरे तापवलं आणि त्या अहोंची फरमाईशसाठी तयारी करायला सुरुवात केली. तर पहिल्यांदा तर अहोंची वगैरे अंघोळ झाली, सगळ्या मुलांची वगैरे झाली होती. मग एवढं मोठं फरमाईश पूर्ण करायचा म्हटलं मला पण तयारीला लागायला पाहिजे, म्हणून ना पहिल्यांदा तर तयारी करून घेतली मी सगळं. पहिल्यांदा तर आपलं काय काय आहे ते सगळं सामान मी नेऊन बाहेर ठेवायला लागले. तर इथं पाणी ठेवलेलं ते पातेलं आता सगळ्यांच्या आंघोळ झाले म्हटल्यानंतर ते पातेलं पहिल्यांदा तर उतरून ठेवला. मग नंतर दुसरं कामाला सुरुवात होते म्हटलं, कारण की उगाच बिनकामच ते पातेलं जळायला नको म्हटलं. ते काय फरमाईश आहे तुम्हाला सांगते. तर अहोंची आज फरमाईश होती चुलीवरची भाकरी आणि डाळ कांदा खायची. तर तेच फरमाईश त्यांची पूर्ण करत होते मी सकाळचा. बाहेर आजच भलतंच म्हणून आजच एवढा मोठा वारा सुटला होता बाहेर. चुलीला जाळच थांबत नव्हता, सारखं विजत होता. ते फुकून डोळ्यातलं पाणी पडून एवढं वैताग आलं ना काय सांगायला नको. एक तर आधीच ते चुलीवर करायची सवय मोडलेली आहे. आता म्हटलं आता एवढं मागितल्यात कधी ना कधी आपल्याकडनं काहीतरी, तर त्यांना करून द्यायचं म्हणून मी काय केलं, पहिल्यांदा तर मस्त असं भाकरी करून घेतलं. लई दिवसापासून करत होते त्याने असं बसून करायची सवय मात्र तुटल्यासारखं झालं. तरी पण मी मस्त असं केले, पण मला जमले पण ते चुलीवरची भाकरी छान झाले होते, फुगले होते मस्त असं. आणि भाकरीच्यासाठी तर माझ्या हात कोण धरू शकत नाही, कुठं पण द्या कसं पण भाकरी मात्र एक नंबर बनवते. भाकरी वगैरे करून घेतले. मुलीच्या हातात मोबाईल होता पण पाकच गदगद हलवून तिने व्हिडिओज खराब करून टाकल्या, कारण तिला गेम खेळायचं होतं. तिला जबरदस्तीने मी व्हिडिओ काढायला लावलेला, तू कर व्हिडिओ म्हणून तिला जबरदस्तीने व्हिडिओ काढायला. आणि ते डाळ कांदा करायला तर सगळं सामानच बाहेर आणावं लागलं. चटणी, मीठ, तेल, मसाले सगळं बाहेर आणून ठेवा रे. ते पोरसनी म्हणते अरे हे आण मम्मी, जा बाई मम्मी, हे कर म्हटले. पोरं चिडत होते आणि त्यातल्या त्यात सगळी पोरं घुळपा होऊन बसलेले मीच बाहेर स्वयंपाक करायला. आणि बाहेर असं मस्त वारा सुटलं होतं म्हटल्यावर सगळी पोरांनी बाहेरच येऊन बसले. आज मला विचारत पण होते तुझं गॅस संपलं काय. गॅस वगैरे काही संपलं नाही. माझ्या नवऱ्याला खायचं आहे चुलीवरचं डाळ कांदा आणि भाकरी, म्हणून ते करून देत आहे म्हटलं. मस्त असं डाळ कांदा पण करून घेतला, भाकरी पण करून घेतला. अजून माझं ना आत एवढा मोठा पसारा पडला होता, ते सुद्धा उचलायचं होतं. आत भरपूर अजून कामं पण पडले होते. आता चुलीवरती म्हणल्यावर थोडंफार लेटच होणार, काय पटकन गॅसवरती कसं आपलं होते तसं काय झालं नाही. पटपट ते सगळं उचलून घेतलं. मग आत आंबा आणून ठेवलं होते. आज मन भरून आंबा खाल्ल्यासारखं झालं, कारण की प्रत्येक वेळेस आणलं की नाही ते आंब्या असतात ना आंबट असतात आणि माझे दातांना चिळतात. आणि त्यातल्या त्यात कणसंसुद्धा आणले होते, माझ्या आवडीचंच सगळं होतं. आज म्हटलं तर आज पोट भरूनच खायला पाहिजे. कणसं वगैरे सोलून घेतला, पटकन त्याला शिजायला टाकलं. म्हटलं तर शिजल्यानंतर आपण खायचं. अजून भांडी लावून घ्यायची होती, पसारा पडला होता, मुलं नाश्ता करत होते. हे चिक्कू आणलं तर ते पण डब्यामध्ये भरून ठेवला. तर कणसं पण मस्त शिजलं, मी पण खाल्ले. व्हिडिओ